ओके, प्रॉब्लेम लिहू नका. काय म्हणलंय बघा, अ थिक वायर इज स्ट्रेच सो दॅट इट्स लेंथ बिकम 2 टाइम्स. म्हणजे न्यू लेंथ L dash is 2 times Li. Is it right? लेंथ वाढली की रेजिस्टन्स डेफिनेटली इन्क्रीज होणार. मग आर डॅश काय असणार आहे? आर डॅश असणार आहे एन स्क्वेअर आर. बरोबर ना? सो आर डॅश इज 2 स्क्वेअर into r. It is a 4r. Understood? But इन्हें विचारले काय रेशो ऑफ चेंज इन रेजिस्टन्स म्हणजे डेल्टा आर अपॉन व्हॉट इनिशियल रेजिस्टन्स बाय आर हे विचारले. मग चेंज इन रेजिस्टन्स काय असणार? आर डॅश मायनस आर बाय आर. सो 4r मायनस आर डिवाइड बाय आर किती आलं? इट इज अ 3r अपॉन आर. किती? 3 as to 1. बरोबर? दॅट्स ऑप्शन इज सी. तुम्ही काय केला? फक्त चेंज वर गेला एन स्क्वेअर. विचारलं काय? चेंज इन रेजिस्टन्स ते महत्वाचं होतं. त्यामुळे प्रॉब्लेम वाचायला पाहिजे व्यवस्थित. यामध्ये काय डाऊट आहे? ऍप्लिकेशन कळालं तुम्हाला एव्हरीवन?